Good afternoon, students. Today we are going to learn a structure of a plant cell. So, first we see what is a cell. A cell is the structural and functional unit of living organisms. Yes? So, this is a diagram of plant cell. तर ही कोणती डायग्राम आहे तर वनस्पती पेशींची आकृती आहे आणि या आकृतीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. दिस ऑल आर दी सेल ऑर्गॅनिल्स. हे जे काय आहेत आतमध्ये जे वनस्पती पेशींचे घटक आहेत ते वेगवेगळे घटक आज आपण अभ्यासणार आहोत. दिस इज the cell wall. This outer rigid layer known as cell wall. म्हणजेच मराठीमध्ये पेशी भिंती असं म्हणतात. What is the function of cell wall? It gives shapes and support to the soil. तर पेशींना आकार आणि संरक्षण देण्याचं कार्य पेशी भिंती करतात. Yes. Next is cell membrane. What is cell membrane? Cell membrane located inside the cell wall, and it helps to control what enters and leaves the cell. Cell आतमध्ये जे काही येईल आणि जे काही बाहेर जाईल त्याला कंट्रोल करण्याचं कार्य सेल मेम्ब्रेन करतात. Yes. Next is सायटोप्लाझम. या ज्या प्लांट सेलमध्ये जे काही द्रव भाग असतो त्या द्रव भागाला सायटोप्लाझम म्हणायचं. सायटोप्लाझम इज अ जेली लाईक सबस्टन्सेस प्रेझेंट इनसाइड द प्लांट सेल. येस, हा जो द्रवरूप भाग असतो त्याला सायटोप्लाझम म्हणायचं. अँड इट होल्ड्स ऑल सेल ऑर्गॅनिल्स. आणि ज्या ह्या सर्व सेल ऑर्गॅनिल्स असतात, जे काही प्लांटचे घटक असतात, प्लांट पेशीचे जे काही घटक असतात ते ह्या सायटोप्लाझममध्ये तणकत असतात. येस. नेक्स्ट इज गोल्गी ॲपॅरेटस. येस, दिस इज अ गोल्गी ॲपॅरेटस अँड दिस इज अ गोल्गी व्हेसिकल्स. These are the Golgi vesicles. Yes. Golgi apparatus is also known as Golgi body. मराठीमध्ये पेशी झिल्ली असं म्हणतात. Yes. Golgi apparatus is a organelle that modifies, packages and transport proteins and lipids. प्रोटीन आणि लिपिड मॉडिफाईज, पॅकेजेस अँड ट्रान्सपोर्टिंग करण्याचं कार्य गोल्गी बॉडीज करतात. येस. अँड गोल्गी व्हेसिकल्स हेल्प्स इन ट्रान्सपोर्टिंग मटेरियल. येस. नेक्स्ट इज क्लोरोप्लास्ट. दिस इज अ क्लोरोप्लास्ट. हियर इज क्लोरोप्लास्ट. येस. हियर इज क्लोरोप्लास्ट. हियर इज ऑल्सो क्लोरोप्लास्ट. येस. Chloroplast is green in color. Yes, because it has green colored pigment present. Yes, green colored pigments known as chlorophyll. So these are helps in making foods. So chloroplast is known as हरितद्रव्य मराठीमध्ये. येस. नेक्स्ट इज साइटोस्केलेटन. Cytoskeletons looks like fibers. These are cytoskeleton. Yes, it looks like fibers. Cytoskeleton skeleton is a cell organelle
that gives shape, support and organization to the cell. सेल्सला एक आकार देण्याचं आणि एकत्रित करून ठेवण्याचं कार्य सायटोस्केलेटन करतात. येस, सायटोस्केलेटन इज ऑल्सो नोन एज फ्रेमवर्क ऑफ द सेल. येस, नेक्स्ट इज पेरिओक्सिसोम. पेरिओक्सिसोम is also present in animal cell. Yes, this is peroxisome. What is the function of peroxisome? Peroxisome, it helps in photorespiration. Yes, and in animal cell peroxisome help in detoxification, means removing of toxic substances. म्हणजे जे ॲनिमल सेलमध्ये टॉक्सिक सबस्टन्सेस असतात ते रिमूव्ह करण्याचं कार्य पेरॉक्सिझम करतात. कोणामध्ये तर प्राणी पेशीमध्ये. आणि इथं प्लांट सेलमध्ये वनस्पती पेशीमध्ये काय करतात ते कार्य तर फोटो रेस्पिरेशनमध्ये हेल्प करतात. नेक्स्ट, आता आपण वरून खाली घेऊया. दिस इज न्यूक्लियस. This is nucleus. What is the function of nucleus? It controls all activities. जे काही पेशींच्या सर्व क्रिया आहेत त्या क्रियांना कंट्रोलिंग करण्याचं कार्य न्यूक्लियस करतो. येस, and this is a nucleolus. And what is the function of nucleolus? Nucleolus, it produces ribosomes. So nucleus is known as factories of ribosomes. Yes, nucleolus inside the nucleus and it helps in producing ribosomes. Next organelle is endoplasmic reticulum. Yes, this is a rough endoplasmic reticulum and this is a smooth endoplasmic reticulum. See the difference between rough endoplasmic reticulum and smooth endoplasmic reticulum. These small ribosomes are present in the rough endoplasmic reticulum and there is no any ribosomes attached to the smooth endoplasmic reticulum. Is the difference between both? Yes, दोन्हीमध्ये काय फरक आहे तर इकडे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अशा रायबोसोम्स चिकटलेले आहेत. सो इट अपीयर्स रफ. ते कसे दिसतात तर खरबडीत दिसतात म्हणून त्यांना म्हटलंय रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. व्हॉट इज द फंक्शन ऑफ रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम? इट प्रोड्युसेस प्रोटीन सिंथेसिस. And smooth endoplasmic reticulum, it produces lipid synthesis. So these are the endoplasmic reticulums, rough and smooth. Yes, this is the structure of chloroplast. Yes, next is mitochondria. What is the mitochondria? Mitochondria is a cell organelle that helps in producing food, producing energy. Yes. What is the function of mitochondria? It generates ATP. ATP means adenosine triphosphate, means energy. So mitochondria is known as powerhouse of the cell. म्हणजे चला मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे तर पेशींचं ऊर्जा केंद्र म्हटलेलं आहे. का तर ते काय करतात तर पेशींसाठी लागणारी जी ऊर्जा आहे ते प्रोव्हाइड करण्याचं कार्य
माइटोकॉन्ड्रिया करते. नेक्स्ट ऑर्गॅनिल इज व्हॅक्युओल. व्हॅक्युओल इट लुक्स लाईक बलून. येस, फुग्यासारखी दिसणारी ही अशी मोठी पोकळी आहे. आणि ते पोकळी काय कार्य करते, त्याला मराठीमध्ये रिक्तिका म्हणायचं. रिक्तिका. व्हॅक्युओल्स it looks like balloon and it stores water, food and beds. जे काही पेशींसाठी लागणारं फूड, वॉटर असेल ते स्टोअर करण्याचं कार्य रिक्तिका करतात. येस. नेक्स्ट इज रायबोसोम्स. येस, रायबोसोम्स. Some ribosomes are inside the cytoplasm. Yes. There are two types of ribosomes. Some are free and some are bound ribosomes. Free ribosomes are present inside the cytoplasm, and bound ribosomes are attached to the rough endoplasmic reticulum. These are the bound ribosomes. Yes, and it helps in producing protein synthesis. Yes, so these all are the cell organelles of the plant cell. हे जे काही आहेत ते सर्व वनस्पती पेशींचे घटक आहेत. तर सर्वांना समजलं? ठीक आहे. तर मग आपण नेक्स्ट सेशनला काय पाहूया, ॲनिमल सेलचा अभ्यास करूया. येस, ओके, थँक्यू.